लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून डॉक्टर मोहम्मद नदीम यांचे नामांकन दाखल। काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती। बातमी पुसद येथून। आगामी पुसद नगरपरिषद निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसचे डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी आज 15 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्याकडे नामांकन अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला। राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका निवडणुका 2 डिसेंबर रोजी होणार असून नामांकन भरण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे। गेल्या 4 दिवसांपासून एकही अर्ज दाखल न झाल्यानंतर आज विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली। त्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेले नामांकन म्हणजे महाविकास आघाडीतर्फे डॉक्टर नदीम यांचे अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी महाविकास आघाडीने डॉक्टर नदीम यांना नगराध्यक्षपदासाठी पसंती दिली असून त्यांच्या अर्ज दाखल सोहळ्यास काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। पुसदमध्ये आम्हीच आघाडी घेतली असून नगराध्यक्ष पदासह 20 ते 22 नगरसेवक निश्चितपणे विजय मिळवतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला। कार्यक्रमास डॉक्टर मोहम्मद नदीम, डॉक्टर अखिल मेमन, विधान परिषदेचे माजी आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शरद मैत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रंगराव काळे, भारत जाधव, अनिल शिंदे, अनुकूल चव्हाण, इस्तियाक भाई, राजू वाकडे, तेहसीन खान आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर नदीम साहेब हे सर्व आघाडीने त्यांना प्रथम पसंती दिलेली आहे आणि त्यांचं जे कार्य बघितलं 35-40 वर्षातलं, तर मला असं वाटते की पुसद नगरीमध्ये यांच्यासारखं लोकप्रियता कोणाकडे नाही आणि कार्यतत्परता नाही आणि सर्वसामान्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं कार्य, नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये आहेत। तेव्हा सर्व आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे की डॉक्टर नदीम साहेब हे निश्चितपणे 100% हे नगराध्यक्ष म्हणून शपथ घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। आपल्यामध्ये 22च्या वर आमच्या सीटा निवडून येतील। या ठिकाणी माजी आमदार, विधान परिषदेचे डॉक्टर वजाहत मिर्झा, काय म्हणतात डॉक्टर साहेब? आज पुसदमध्ये आज आघाडीने उमेदवार आघाडी, सर्वच बाबतीत आघाडी, काय म्हणायचं आहे? असं जसं मेमन साहेबांनी सांगितलं 100% महाविकास आघाडीचे विजय होणार आहे। डॉक्टर नदीम साहेब असो, आमचे बाकीचे उमेदवार असो, एक खूप चांगले उमेदवार आहे, लोकांसाठी काम करणारे उमेदवार आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे। शरद भाऊ आहे, मेमन साहेब आहे आणि बाकीचे सर्व आमचे शिवसेनेचे, उबाटाचे सर्व, रिपब्लिकन पार्टी, गवई गटचे सर्व एकत्रित आम्ही लढणार आहोत आणि 100% आम्ही जिंकणार। याच्यात कोणती आमच्या मनात शंका नाही। आघाडी महाविकास आघाडीने नुसती फॉर्म भरण्यातच आघाडी घेतलेली नाही, तर संपूर्ण पुसद शहरामध्ये सर्वसामान्य जनतेला चालणारा सर्वमान्य असा उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या रूपाने आम्ही दिलेला आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, अतिशय एक दिलाने आम्ही सर्वजण नगराध्यक्षासहित आमचे जे 31 उमेदवार आहेत त्या 31 उमेदवारासाठी अतिशय ताकदीने आम्ही लढणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की नगराध्यक्षासहित आमचे सर्वच्या सर्व उमेदवार अतिशय चांगल्या मताने निवडून येतील आणि येणाऱ्या 3 तारखेला ज्यावेळेस काउंटिंग होईल आणि निकाल लागेल त्यावेळेस महाविकास आघाडीचा झेंडा या पुसद नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास आम्हाला सर्व नेत्यासहित सर्व कार्यकर्त्यांना आहे। निश्चित त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत। आघाडीने मला उमेदवारी दिलेली आहे। आघाडी घटक पक्ष सर्व पूर्ण शक्तीनिशी माझ्यासोबत आहेत। गेल्या 35 वर्षापासून या नगरपालिकेमध्ये मी काम करत आहेत। अनुभव माझ्या पाठीशी आहे। हे सर्व पाहून माझ्या सहकार्याने तर माझ्यावर विश्वास टाकलेला आहे। मी अपेक्षा करेन की पुसदच्या जनतेने खऱ्या अर्थाने एक पुसद शहराचा वैभव परत आणायचा असेल, एक प्रगतिशील शहर, विकसित शहर बनवायचं असेल तर लोकांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता मला साथ द्यावी। सत्ताधाऱ्यांना बरेच वर्ष तुम्ही दिलेली आहे, 50 वर्ष दिलेली आहे, फक्त एक बदल म्हणून 5 वर्ष मला द्या। निश्चितपणाने शहरातल्या नागरिकांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा मी पूर्ण करेन असा मला विश्वास आहे।
आपण बघू शकतो की आज हिवाळ्याचा महिना आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.